नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी भूगोल या विषयामधील प्रकरण 1 लोकसंख्या भाग 1 या प्रकरणाची आपण माहिती अभ्यासायला सुरुवात करणार आहोत। या प्रकरणामध्ये सुरुवातीला प्रस्तावना दिलेली आहे, ती प्रस्तावना पाहूयात। मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास भूगोलात केला जातो। लोकसंख्येचा अभ्यास हा मानवी भूगोलाच्या एका शाखेतील अभ्यास आहे। या शाखेस लोकसंख्या भूगोल असं म्हटले जातं। लोकसंख्येचे भूपृष्ठावरील वितरण आणि आकृतिबंधाचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो। लोकसंख्येच्या गुणात्मक व संख्यात्मक रचनांचा अभ्यास देखील या विषयात होत असतो। म्हणून लोकसंख्येच्या अर्थव्यवस्थेवरील होणारा परिणाम आणि देशाचा विकास किंवा प्रदेशांचा विकास हे देखील लोकसंख्येच्या अभ्यासातील मुद्दे आहेत। या पाठात आपण मानव एक संसाधन म्हणून अभ्यास करणार आहोत। त्याआधी लोकसंख्या वितरण संदर्भात विभाजित वर्तुळांची एक आकृती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। त्या आकृतीचा अभ्यास करून विभाजित वर्तुळातील काळजीपूर्वक अभ्यास करायला सांगितले आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत। हे विभाजित वर्तुळ आपल्याला समोर दिसत आहे, त्याचा आपल्याला विचार करायला सांगितलेला आहे। यामध्ये प्रश्न दिलाय, कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे? लोकसंख्या वितरण दाखवणारा विभाजित वर्तुळाचा आपल्याला विचार करावा लागेल। या ठिकाणी खंडांतर्गत भूमीची टक्केवारीचा अभ्यास असलेला विभाजित वर्तुळ आहे आणि या ठिकाणी लोकसंख्या वितरणाचा आहे। तर लोकसंख्या वितरणाच्या संदर्भात प्रश्न असल्याने या विभाजित वर्तुळाचा विचार करावा लागेल। इथे सांगितले कोणत्या खंडामध्ये लोकसंख्या सर्वात कमी आहे। या ठिकाणी जर विचार केला, सर्वात कमी लोकसंख्या 0.55 दिसते, ती ऑस्ट्रेलिया या खंडाची आहे, म्हणून उत्तर असेल ऑस्ट्रेलिया। दुसरा प्रश्न होता, भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबी सर्वात कमी असलेला खंड कोणता? लोकसंख्येच्या संदर्भातच आहे। लोकसंख्या वितरणात सर्वात कमी ऑस्ट्रेलिया आपण आत्ताच अभ्यासलेले आहे आणि खंडाच्या अंतर्गत भूमीच्या बाबतीत देखील कमी असणारी खंड कोणता? तर 5.90 हा कमी असलेला ऑस्ट्रेलिया हाच खंड आहे की ज्याच्यामध्ये भूमी देखील कमी आहे आणि लोकसंख्या देखील कमी आहे। तिसरा प्रश्न होता, भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता? भूमी पण जास्त आणि खंड पण जास्त। या ठिकाणी लोकसंख्या जास्त असलेला आशिया आहे आणि भूमी देखील जास्त असलेला आशियाच आहे, म्हणून भूमी आणि लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड हा आशिया खंड आहे। त्यानंतर चौथा प्रश्न, कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे, त्याचे कारण काय असावे? या ठिकाणी दोन्ही वर्तुळ दिलेली आहेत। दोन्ही विभाजित वर्तुळांमध्ये जर विचार केला तर एका वर्तुळाच्या माहितीत एक खंड कमी आहे। या ठिकाणी आपण जर खंडांची माहिती पाहिली तर असं लक्षात येतं की या टेबलमध्ये एक खंड कमी दिलेला आहे। कोणता खंड कमी दिलेला आहे? तर अंटार्क्टिका हा खंड कमी दिलेला आहे। हा खंड कमी असलेली आकृती लोकसंख्या वितरणाची आहे, म्हणून लोकसंख्या वितरणाच्या वर्तुळात एक खंड कमी आहे। आता तो कमी का दिला याचं कारण आपल्याला विचारले। लोकसंख्या वितरण असलेली ही माहिती होती आणि लोकसंख्येमध्ये अंटार्क्टिका खंडावरती लोकसंख्या स्थायी स्वरूपात राहत नाही, म्हणजे त्या ठिकाणी लोकसंख्या कायमस्वरूपी राहत नाही, कारण बर्फाच्छादित प्रदेश आहे, त्या ठिकाणी लोकसंख्या नाही। म्हणून लोकसंख्या नसल्याने या खंडांच्या वितरणात लोकसंख्येच्या वितरणामध्ये तो खंड आपल्याला दिलेला नाही। जमिनीचा भाग अंटार्क्टिकावरती आहे, म्हणजे जमीन आहे, परंतु लोकसंख्या नसल्याने लोकसंख्येच्या आकृतीत त्याचा समावेश केलेला नाही। अशा पद्धतीने काही माहिती विचारली होती, त्या माहितीच्या संदर्भात उत्तरं द्यायची होती, हे आपल्याला करून पाहायला सांगितलं होतं। यानंतर
खंडांतर्गत भूमीची टक्केवारीचा आणि लोकसंख्या वितरणाच्या टक्केवारीचा हे जे विभाजित वर्तुळ आपल्याला देण्यात आली होती, त्या विभाजित वर्तुळांचा आपण विचार केला तर काही गोष्टी आपल्याला लक्षात येत आहेत. ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात. त्याला आपण भौगोलिक स्पष्टीकरण असं म्हणतो. यामध्ये आपल्याला सांगितले की लोकसंख्येचे जागतिक वितरण असमान आहे. म्हणजे जगामध्ये लोकसंख्या सगळीकडे एकसारखी नाही. जगाची लोकसंख्या 1919च्या आकडेवारीनुसार सुमारे 7.7 अब्ज इतकी आहे. म्हणजे आत्ताची लेटेस्ट आकडेवारी या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. 7.7 अब्ज इतकी लोकसंख्या जगामध्ये आहे. खंडनिहाय लोकसंख्या वितरणाची टक्केवारी खालीलप्रमाणे. आपण या ठिकाणी खंडांचा विचार करूनच लोकसंख्या अभ्यासलेली आहे, परंतु त्याची आकडेवारी विचारात घेतलेली नाही, म्हणून आता ती आकडेवारी आपण विचारात घेऊया. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेची एकत्रित भूमी जगाच्या एकूण भूमीच्या सुमारे 28% असून तेथील लोकसंख्या केवळ 18% आहे. म्हणजे दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका दोघांचा जर विचार केला तर एकूण जमीन त्यांच्या वाट्याला 28% आहे, पण लोकसंख्या मात्र त्या ठिकाणी फक्त 18% राहते. याचप्रमाणे आशिया खंडाच्या भूमीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आशिया खंडाला 30% भूमी आहे, तर त्यावरील लोकसंख्या मात्र 60% आहे. म्हणजे 30% जमीन आणि लोकसंख्या मात्र त्याच्या डबल 60% ह्या भूमीवरती पाहायला मिळते. युरोप खंडाचा विचार केला तर भूमी आहे 7% असून त्यावरील लोकसंख्या सुमारे 5% आहे. म्हणजे या ठिकाणी प्रमाण आपल्याला थोडंसं चांगल्या स्थितीत पाहायला मिळते. जमीन जास्त, लोकसंख्या कमी आहे. तर ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर ऑस्ट्रेलिया खंडावरती भूमी 6% असून त्यावरील लोकसंख्या 1% सुद्धा नाही. म्हणजे जमीन 6% आणि लोकसंख्या 1% पेक्षाही कमी आहे. अंटार्क्टिका खंडाचा जर विचार केला तर भूमी 9% आहे, परंतु त्यावरील स्थानिक किंवा स्थायिक लोकसंख्या नाही. या ठिकाणी स्थायिक लोकसंख्या राहत नाही, त्यामुळे लोकसंख्येमध्ये त्याचा समावेश केलेला नाही. त्यानंतर जागतिक भूमी आणि लोकसंख्येचे वितरण फक्त संख्येवरून स्पष्ट होते असे नाही. म्हणजे संख्या मोजूनच जगामध्ये लोकसंख्या किती आहे किंवा जमिनीवरती विचार करूनच लोकसंख्येचा अभ्यास केला जातो असं नाही, तर एका विशिष्ट क्षेत्रफळात किती लोक राहतात याद्वारे देखील लोकसंख्येचे वितरण समजून घेता येते. याला आपण लोकसंख्येची घनता असं म्हणतोय. म्हणजेच लोकसंख्येच्या घनतेनुसार देखील लोकसंख्येचं वितरण आपल्याला लक्षात घेता येऊ शकतं. लोकसंख्येची घनता काढण्यासाठी एक सूत्र आहे. लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ. हे क्षेत्रफळ चौरस किलोमीटरमध्ये विचारात घेतलं जातं. तर आपल्याला काही माहिती दिलेली आहे, त्या माहितीच्या आधारे ते करून पाहता येते का हे विचारलेलं आहे. पहा बरे जमते का, अशा अर्थाने हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तक्ता क्रमांक 1.1 मध्ये 2018 नुसार जागतिक सर्वाधिक लोकसंख्ये असलेले देश त्यांच्या क्षेत्रफळांसह दिलेले आहेत. तक्ता क्रमांक 1.1 मध्ये देश दिलेले आहेत, त्यामध्ये लोकसंख्या आणि क्षेत्रफळ देखील जमिनीचे किती आहेत ते दिलेलं आहे. त्याच्या आधारे लोकसंख्येची घनता काढा आणि तक्ता पूर्ण करा. लोकसंख्येची घनता आपल्याला या ठिकाणी दिली नाही. ही लोकसंख्येची घनता स्वतः आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलेली आहे. लोकसंख्येची घनता काढणार कसं, तर लोकसंख्येची घनता काढण्यासाठी सूत्र आत्ताच आपण अभ्यासलं होतं. लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ ते चौरस किलोमीटरमध्ये असलं पाहिजे. लोकसंख्या कोटीमध्ये दिलेली आहे आणि क्षेत्रफळ जे आहे ते लक्ष चौरस किलोमीटरमध्ये. आपल्याला लक्ष चौरस किलोमीटरमध्ये नको, ते फक्त चौरस किलोमीटरमध्ये हवं होतं, म्हणून याचं रूपांतर चौरस किलोमीटरमध्ये करून घ्यावं लागेल. आणि लोकसंख्या कोटीमध्ये आहे, ती शॉर्टमध्ये 142.8 कोटी दिलेली आहे. तिचं पूर्ण संख्येत रूपांतर करावं लागेल आणि हे जे किलोमीटर आहे चौरस किलोमीटर ते देखील पूर्ण संख्येत बनवावं लागेल. ते शॉर्टमध्ये लक्ष म्हणजे 96 लाख चौरस किलोमीटर म्हटले तर 96 लाख आपल्याला ह्या ठिकाणी लिहावे लागतील आणि 142 कोटी संख्या ह्या ठिकाणी विचारात घ्यावी लागेल. म्हणजे यांचं संख्येमध्ये रूपांतर करून मग आपल्याला
एकूण लोकसंख्या 142.80 लाख वरती घ्यावी लागतील भागिले 96 लाख खाली घ्यावी लागतील आणि मग याचा भागाकार करावा लागेल. यांचा भागाकार जर केला तर उत्तर येते आपल्याला 149. म्हणजे लोकसंख्येची घनता 149 आहे. भारताचा विचार केला तर भारताची घनता 411 एवढी पाहायला मिळते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने यामध्ये लोकसंख्या आणि क्षेत्रफळाचा विचार करून घनता 34 येते. इंडोनेशियाची 140, पाकिस्तानची 238, ब्राझील यांची 25, नायजेरिया 213, बांगलादेश 1073, रशिया 9 आणि मेक्सिको 65. अशा पद्धतीने ही लोकसंख्येची घनता आपल्याला काढता येईल. सूत्रात या किमती टाकून त्याचा भागाकार केला की आपल्याला लोकसंख्येची घनता मिळेल. यानंतर आकृती 1.1 मध्ये असलेली विभाजित वर्तुळे आणि तक्ता क्रमांक 1.1 मध्ये दिलेली माहिती यांचा एकत्रित अभ्यास करून काही निष्कर्ष काढता येतात. यामध्ये लोकसंख्येचे खंडनिहाय वितरण हे संख्या आणि घनता या दोन्ही दृष्टीने असमान दिसून येते. म्हणजे एका बाजूला आपण भूमीचा विचार केला, एका बाजूला फक्त लोकसंख्येचा विचार केला आणि एका बाजूला लोकसंख्येची घनता विचार केला. ह्या सगळ्यांचा अभ्यास केला तर या सगळ्यांच्या दृष्टीने खंडनिहाय लोकसंख्येचं वितरण असमान असल्याचं दिसून येते. त्यानंतर जास्त लोकसंख्येच्या प्रदेशात हे प्रमाण प्रामुख्याने जाणवते. लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध व लोकसंख्येची घनता यामुळे एखाद्या क्षेत्रातील लोकसंख्या शास्त्रीय वैशिष्ट्ये सहजपणे समजून घेता येतात. म्हणजेच या घटकांचा अभ्यास केल्यावरती लोकसंख्येची वैशिष्ट्ये आपल्याला सहज समजून घेता येतील. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण लोकसंख्येचे वितरण विचारात घेतलेले आहे, ज्यामध्ये भूमी, लोकसंख्येचे वितरण आणि लोकसंख्येची घनता अशा वेगवेगळ्या घटकांचा विचार करून खंडनिहाय जगाची लोकसंख्या विचारात घेतलेली आहे. यानंतर या प्रकरणातील पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने या घटकांच्या संदर्भात असणाऱ्या इतर माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.